संस्काराचा जागर बिनायके परिवारातर्फे स्वर्ण सीडी आरोहण सोहळा उत्साहात संपन्न। आधुनिक युगात कृतज्ञतेचा आदर्श आजी आजोबांच्या सन्मानाने डोळे पाणावले। महावीरजी बिनायके व त्यांच्या धर्मपत्नी निर्मला देवी बिनायके यांच्या सुवर्ण सीडी आरोहण समारंभाच्या निमित्ताने जैन परंपरेतील परिवारातील ज्येष्ठ सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे एका समारंभात बिनायके परिवाराचे ज्येष्ठांप्रती असणाऱ्या समर्पणाचे दर्शन झाले। बिनायके परिवार मूळचा राजस्थानमधील रेनवाल येथील, मात्र व्यापार आणि शिक्षणाच्या निमित्ताने काही सदस्य छत्रपती संभाजीनगर तर काही अल्यानगरमध्ये स्थलांतरित झाले। असे असतानाही श्री महावीरजी बिनायके यांच्यासह 5 भाऊ आणि 3 बहिणींचा हा परिवार संस्काराच्या मजबूत धाग्याने वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही कसा एकसंत आहे याचे दर्शन या कार्यक्रमात झाले। आजच्या भौतिकवादी आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात जिथे वृद्ध आई वडिलांकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढत आहे, अशा वेळी अहिल्यानगर येथील बिनायके परिवाराने एक अत्यंत प्रेरणादायी आणि भावपूर्ण आदर्श समाजासमोर ठेवलाय। निमित्त होते सुनीता बिनायके आणि विनय बिनायके यांची सुपुत्री मितालीच्या विवाहाचे। घरातील ज्येष्ठ स्तंभ सत्कारमूर्ती महावीरजी आणि त्यांच्या धर्मपत्नी निर्मलाजी बिनायके यांच्या स्वर्ण सीडी आरोहण या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे। आजच्या भौतिकवादी आणि विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात जिथे वृद्ध आईवडिलांकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढत आहे, हा कार्यक्रम केवळ एक कौटुंबिक सोहळा नसून ती एक कृतज्ञतांजली होती। 9 महिने गर्भात वाढवणाऱ्या आईला आणि आयुष्यभराची पुंजी मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी खर्च करणाऱ्या वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या आजच्या पिढीसाठी हा सोहळा डोळ्यात अंजन घालणारा ठरला। बिनायके परिवारातील मुलामुलींनी, पुतण्यांनी आणि नातवंडांनी आपल्या आजी आजोबांप्रती जो आदर व्यक्त केला तो उपस्थित सर्वांच्याच हृदयाला स्पर्शून गेला। सत्कारमूर्ती महावीरजी बिनायके हे केवळ एक कुशल व्यापारीच नव्हे, तर उत्कृष्ट समाजसेवक आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व। संपूर्ण कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवणारे ते एक वटवृक्ष आहेत। त्यांच्या सोबतीला त्यांची धर्मपत्नी निर्मलाजी बिनायके यांनी आपल्या प्रगल्भ विचारांनी एक आदर्श गृहिणी, माता आणि सासू म्हणून कुटुंबाचा पाया भक्कम केला। या सोहळ्यात त्यांच्या जीवनातील संघर्षाचा आणि यशाचा प्रवास उलगडताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या गौरवार्थ शब्दसुमने वाहिली। याप्रसंगी कुटुंबाची भक्कम एकजूट पाहायला मिळाली। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बिनायके कुटुंबातील 100हून अधिक सदस्यांची उपस्थिती। या सर्वांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले। आज वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे व ज्येष्ठांची घरात अडचण होते अशी विचारधारा मोठ्या प्रमाणात समाजात निर्माण होत असताना फक्त सासू आणि सासऱ्यांची सेवा करता यावी या भावनेने स्वतःच्या व्यवसायातून सुमारे 4 वर्षापूर्वी स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारणाऱ्या सुनीता बिनायके यांचा निर्णय घरातील ज्येष्ठांप्रती नव्या पिढीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रेरणादायी ठरावा असंच म्हणावं लागेल। एकूणच काय तर घरातील ज्येष्ठांप्रती सर्वांची कशी प्रेमभावना असावी व त्यांना जास्तीत जास्त आनंदी कसे ठेवता येईल यासाठी सर्वांनी या कामात कसा सहभाग घ्यावा याचं एक जिवंत उदाहरण बिनायके परिवाराने नव्या पिढीसाठी आदर्श निर्माण करून देणाराच म्हणावा लागेल। आपल्या आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा आगळा वेगळा स्वर्ण सीडी आरोहण सोहळा संपन्न झाल्याने बिनायके परिवारावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे। आज आमच्या कुटुंबियांसाठी अत्यंत आनंदाचा आणि गौरवाचा क्षण आहे की आमचे काका श्री महावीरजी बिनायके आणि त्यांची धर्मपत्नी सौ निर्मला बिनायके यांचे पडनातू म्हणजे त्यांच्या नातवाचा मुलगा त्यांना स्वर्ण आरोहण सीडी अर्पण करत आहे। स्वर्ण आरोहण सीडी म्हणजे 4 पिढी ज्या व्यक्तीला पाहायला मिळतात त्या व्यक्तीचं एक कृतज्ञता सोहळा असतो आणि ह्या सोहळ्यामध्ये आम्ही आमच्या काकांनी जे काही आमच्या पूर्ण कुटुंबियांकरता केलेलं आहे त्याचा गौरव म्हणून आम्ही एक कृतज्ञता सोहळा हा आज आयोजित केला होता। आमचा हा कुटुंब बिनायके कुटुंब हा मूळ राजस्थान रेनवाल जयपूर जिल्ह्यातील आहे। जवळपास 115-20 वर्षापूर्वी राजस्थानहून आम्ही सेलू परभणी जिल्हा येथे स्थायिक झालो आणि नंतर तेथून आमच्या काकांचा प्रवास सुरू झाला। त्यांनी त्या काळात MA हिंदी केलेला आहे। ते सिडनेम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून होते आणि नोकरी ही त्यांना काही पसंत पडली नाही, काहीतरी वेगळं करायचं म्हणून ते नोकरी सोडून औरंगाबाद अशा ठिकाणी आले आणि तिथं त्या काळात एक फक्त शूटिंग शर्टिंगचं असं एक दुकान त्यांनी चालू केलं
आणि त्या दुकानाकरता जे फर्निचर आणलं होतं ते सगळं मुंबईहून सनमायकाचं आणि काचेचं फर्निचर, त्या काळात असं आगळं वेगळं फर्निचर त्यावेळेस आणलं होतं आणि एक अशी नवीन सुरुवात त्यांनी त्यांच्या आयुष्यातून तिथून केली. आणि औरंगाबादला असताना मग त्यांचा जो सामाजिक परिवेश होता तो इतका वाढत गेला की सेलू आणि परभणी आणि जवळपासच्या जिल्ह्यातील जे कोणी नागरिक किंवा आमच्या कुटुंबियातील लोक यायचे त्यांच्यासाठी मग शिक्षण असो, घाटीसारख्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांचं काही इलाज करण्याचा प्रसंग असो किंवा काही नातेवाईक किंवा लग्न सोयरिकीचे कार्य असो, या सगळ्या कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर व्हायचे. त्यांचं वय किती असेल बरं आता? त्यांचं आज वय आहे 87 वर्ष आणि ह्या वयातही आज ते जसं आपल्याकडे पुरुषार्थ सांगितलेले 4 प्रकारचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तर ह्या सगळ्यातून आता शेवटचा जो धर्म आणि मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे ते ते एकदम चांगल्या परीनं करत आहेत, पार पाडत आहेत. त्यांना आज ह्या सगळ्यातून वेळ काढून स्वतःसाठी एक जे काही आत्मसाधना करायची असते त्या आत्मसाधनेमध्ये ते रत असतात. डेली त्यांचं पूजा पाठ, स्वाध्याय आणि चिंतन, प्रतिक्रमण आदी ते नियमाप्रमाणे जैन धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अचूक पद्धतीने ते रोज करतात. त्याच्यात काही खंड पडू देत नाही.